सर मी इयत्ता 8वीला असताना मला सायकल खेळायचा नाद होता आणि आमचे शाळा मालक सहसचिव बालासाहेब कदम यांच्याकडे सायकल असायची आणि मी डेली म्हणजे रविवारी सायकल खेळायला अहमदपूरला येत यायचो आणि मग त्याच दिवशी अशी घटना घडली की आम्ही पुमा कदम साहेब यांच्या 3ऱ्या मजल्यावर उभा टाकलेलो होतो आणि भाई किसनराव देशमुखाच्या घरावर अख्खा अहमदपूर पडलं होतं. अतिशय कोल्हाळ चालू होता, तिथं गर्दी चालू होती आणि त्याच ठिकाणी किसनराव देशमुखाच्या घरावर हल्ला केला. आरडाओरड होत होती. भाई किसनराव देशमुख तत्पूर्वीच गाव सोडून गावाकडे गेले होते. घरी कोणी नव्हतं. घराची मोडतोड केली, जीप जाळून टाकली. अशा पद्धतीने माझ्या डोळ्यानं बघितलं. 3ऱ्या मजल्यावर मी दृश्य बघत होतो. कशामुळे झालं हे? नामांतर लढ्याचं असं बाबासाहेबांच्या नावाबद्दल हे आंदोलन होतं, हे गोंधळ होता असं चालू समजलं मला. हे का लढा? तर बालासाहेब कदम म्हणले की बाबासाहेबांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याबद्दल आहे आणि त्या विद्यापीठाचे सूचक भाई किसनराव देशमुख असल्यामुळे त्यांच्या घरावर मोठा हा हमला करण्यात आलाय असं सांगितलं. ही तुमची आठवण आहे? त्याच्यानंतर मी उदयगिरीला गेलो शिकायला. महाराष्ट्रात उदयगिरी नामवंत कॉलेज होतं, तिथं आपले बरेचसे नातेवाईक शिकायला होते आणि मला बाबासाहेब तिथं कळले की रंगाराव चौधरी गोविंद केंद्रे साहेब आणि डॉक्टर नायडोळे प्राचार्य साहेब हे बाबासाहेबांची विचारधारा कॉलेजमध्येही पेरायचे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आणि आम्ही दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमाला रंगाराव चौधरी साहेबांची भाषणं ऐकायला जायचं. तिथून बाबासाहेब कळले आणि मग नामांतर लढ्याचा अखिल भारतीय नामांतर लढ्याचा सत्याग्रह ठरला गेला आणि मग त्या दिवशी उदयगिरी कॉलेजमधून बरेचसे मातंग समाजाचे 50-50 मुलंही निघाले. रेल्वेने बसला. आझाद मैदानावर आम्हाला अटक झाली. कोणकोणती मुलं? उत्तम तोगरे नामवाड होते, संग्राम नामवाड होते, तोगरे होते, काकडे होते, हे सगळे गेलो आम्ही. आम्हाला आझाद मैदानावर अटक केली. अटक केल्यानंतर माटुंगा पोलीस ठाण्यात टाकलं आणि तिथं 22 दिवसाची आम्हाला सजा ठोठवली. या लढ्याचं नेतृत्व माईसाहेब आंबेडकर करत होते, अरुण कांबळे साहेब करत होते. आम्ही दुरून बघत होतो. मी त्या जीप मध्ये सुद्धा बसलो. माईसाहेब आंबेडकर पुढे होत्या, मागे लटकून उभा टाकलं होतं आणि हा लढा एवढा मोठा होता की मुंबईमध्ये तुफान गर्दी होती. तुफान म्हणजे थोडं सुद्धा म्हणजे कडेकोट बंदोबस्त होता आणि तो लढा डोळ्याने पाहिला. त्या लढ्यात मी सामील होतो आणि नंतर मग येरवडा जेलमध्ये सुभाष लोटे, रंगाराव चुरे, गोविंद केंद्रे साहेब होते, भाऊसाहेब बागंबर, बाबासाहेब कांबळे रिपाईचे नेते होते. 22 दिवस येरवडा जेलमध्ये जेल बघून पुन्हा आम्हाला पोलीस ठाण्यात उदगीरमध्येच सोडण्यात आलं. अशा पद्धतीनं नामांतर लढ्यामधला हा माझा सहभाग होता आहे आणि पुढे राहतोय.